भुजबळांशी कोणताही अबोला नाही. पालकमंत्रीपदाच्या चर्चेवर गिरीश महाजनांचे स्पष्टीकरण. नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ यांना पालकमंत्री करण्याच्या मागणीचे बॅनर लागल्याबाबत बोलताना नागरिकांच्या भावना समजू शकतो, मात्र पालकमंत्र्यांच्या नियुक्तीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच छगन भुजबळ आणि आपल्यामध्ये कोणताही अबोला नसून दोघांमध्ये अतिशय जिव्हाळ्याचे संबंध असल्याचेही त्यांनी सांगितले. रायगडमधील राजकीय पेच लवकरच सुटेल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी संजय राऊत यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. मराठी व्यक्ती पंतप्रधान व्हावी अशी इच्छा व्यक्त करताना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरही त्यांनी निशाणा साधला. पाहूया ते काय म्हणतात. काय सांगणार? तरसोदा बायपासची पाहणी केली आपण. हा धुळ्याहून नागपूरकडे जाणारा नॅशनल हायवे तरसोद जळगाव बायपास या ठिकाणी आहे आणि हा या पावसामुळे इतक्या वाईट पद्धतीने आता धसलेला आहे. म्हणजे आरोबी आहे, रेल्वेच्या वरून हा ब्रिज गेलेला आहे आणि रेल्वेचे पट्टी जर आपण सोडली नाही सोडली तर त्याच्या बाहेर जो आपण त्या ठिकाणी मुरुम टाकलेला असतो, त्याला सरफेस केलेला असतो, तर तो अतिशय वाईट पद्धतीने धसलेला आहे. या ठिकाणी ठेकेदारांचे माणसं आलेले आहेत, त्यांच्याशी आम्ही बोललो, त्याचे मालक अजून आलेले नाहीत, ते येतील. गडकरी साहेबांच्या कार्यालयाशी आमचा संपर्क आहे. गडकरी साहेबांच्या कारवाई सगळी बातमी गेलेली आहे, माहिती दिली, फोटोसुद्धा आम्ही पाठवलेले आहेत. पण या संदर्भामध्ये उद्या दिल्लीची टीम या ठिकाणी येते, जे एक्सपर्ट आहेत त्यातले ते या ठिकाणी येत आहेत आणि ते पाहणी करून नंतर काय असेल कारवाई ते केली जाईल. पण मला वाटतं अतिशय विषय गंभीर आहे, अतिशय गंभीर विषय या ठिकाणी आहे. अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या ब्रिजवर थोडाफार पाऊस पडला म्हणजे काही फारही पाऊस होता मी असं म्हणेल. पाऊस आम्ही कालेक्ट पाडलेले आहेत. आता आम्ही कोकणातला पाऊस पडला, पालघरला पाहिलं, रायगड पण छोटासुद्धा पूल 2-5 कोटीचा धसलेला नाही. पण ज्या पद्धतीने या ठिकाणी ही सगळी माती धसलेली आहे हा अतिशय गंभीर आहे. माननीय गडकरी साहेबांच्या कारवाईवर मी सर्व टाकलेलं आहे. त्यांनी सांगितलं की जर कडक ॲक्शन आपण त्या ठिकाणी घेऊ, पण मोठी दुर्घटना टळली असे म्हणायला हरकत नाही. अन्यथा या ठिकाणी वाहनं चालली असताना जर असं झालं असतं तर मला वाटतं मोठी दुर्घटना त्या ठिकाणी झाली असती. पण या संदर्भामध्ये तर आम्ही सर्वजण, मी बाहेरगावी होतो, रात्री नाशिकहून आलो, गुलाब पण या ठिकाणी बाहेर आम्ही आज ठिकाणी आलो, राजू मुंबईतले आमदार आहेत, आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. पण एक कडक कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये ठेकेदारावर मग त्याला ब्लॅकलिस्ट करा, त्याच्यावर कारवाई करा. कारण हे एक ठेकेदार काम घेतो, दुसऱ्याला सबमिट करतो, तो तिसऱ्याला सबमिट करतो, अशा पद्धतीने काम चाललेलं आहे आणि म्हणून त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आम्ही गडकरी साहेबांकडे केलेली आहे. आहे एकदम भीषण या ठिकाणी चित्र तुम्ही स्वतः बघितलेले आहे. आपल्याच मतदारसंघातला अपूल आहे. ठेकेदाराचा निष्काळजीपणाने निकृष्ट. हे बघा, जिल्हा नियोजन समितीमध्ये असेल किंवा खासदार स्मिताताई असतील, यांनी वेळोवेळी या ठिकाणी या गोष्टीच्या तक्रारी केलेल्या आहे. ऑलरेडी याची मुदत संपल्यानंतर सुद्धा याला मुदतवाढ देण्यात आली, तरी सुद्धा या कॉन्ट्रॅक्टरने हे काम सबलेट केलं आणि सबलेट केल्यानंतर आज बघताय की परिस्थिती काय आहे. त्यांना राज्याच्या कोणत्याही नेत्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली त्याचं त्यांनी NC घेतलेलं नाही, कोणाचं ऐकलं नाही. आसोद्याच्या शेतकऱ्यांनी तक्रार केली त्यांचं ऐकलं नाही, जनरल लोकांनी तक्रार केली त्यांचं ऐकलं नाही, खासदारांनी तक्रार केली त्यांचं ऐकलं नाही, जिल्हा नियोजन समितीमध्ये वेळोवेळी तक्रार झाली त्यांचं ऐकलं नाही. हा मगरूरपणा आहे आणि देवाची कृपा आहे की रेल्वेच्या बाजूला हे धसलं नाही, नाहीतर आज फार मोठी हानी झाली असती. पण आज हा एवढा मोठा रस्ता जाणारा, त्यामुळे ट्रॅफिक आज बंद झालेली आहे. नाशिकाने रायगडच्या पालकमंत्री पदाचा विषय पुन्हा चर्चेत आलेला आहे. तिकडे भुजबळांचे पालकमंत्री पद करा, हे बघा, ऐका ना, गोगावले तिकडे बोलले की पालकमंत्री पद निश्चित आहे, ते मलाच मिळेल. रायगडचा पालकमंत्री ज्यावेळेस MLCचा विषय झाला त्यावेळेस गोगावलेंना द्यावं असं ठरलेलं होतं आणि मला वाटतं की ते शब्द पाळतील अशी मला खात्री आहे. नाशिकचं मला माहित नाही, नाशिकचं नाही, पण मला पूर्णपणे रायगडचं माहित आहे. लोकार्पण करण्यात आलं, 4 दिवस झाले हा पूल बंद आहे, अद्याप त्याच कॉन्ट्रॅक्टरला काम दिलेलं दुरुस्तीचं. तो आज या ठिकाणी हे बघा, माझं तर म्हणणं आहे की स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे, त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे, वेळ पडली तर जेलमध्ये घालता आलं तर घातलं पाहिजे, असा विचाराचा मी माणूस आहे. कारण की हा पूल काही छोटा पूल नाही आहे, हा पूल देशाला जोडणारा पूल आहे, 4-5 राज्यांना जोडणारा पूल आहे. या पुलाच्या माध्यमातून जर अशी घटना घडत असेल तरी अद्दल घडवली पाहिजे की याच्या पुढे देशामध्ये असा कोणीही कॉन्ट्रॅक्टर असू नये की ज्याने असं घाण काम करावं. मी पत्र दिलेलं आहे ऑलरेडी पूर्वी पण, आणि नियोजन बैठकीमध्ये आपण सगळेजण आहात. प्रत्येक वेळेस लोकांच्या तक्रारी त्यांच्या येत होत्या. आता तुम्ही माझ्या गावापासून जर गेला तर एक लग्नापर्यंत जे सर्व्हिस रोड पाहिजे ते सुद्धा पूर्ण केलेलं नाही या लोकांनी. त्या तक्रारी करून सुद्धा यांना असं वाटतं की सेंट्रल आहे, आमचं कोण बघून घेईल, राज्याचं काय ऐकायचं, अशा पद्धतीची रग यांना आहे. मला तरी असं वाटतं की त्यांच्यावर कारवाई करण्याकरता मी शिफारस करेल. नव्यानं झाला पाहिजे.
निश्चितपणाने घेऊ. ते आपल्या राज्याचे आहेत आणि त्यांनाही आम्ही आमच्या घरानं सांगू. पण नव्याने झाला पाहिजे का हो, रस्ता नव्याने झाला पाहिजे का? जे केंद्राचे अधिकारी आहेत त्यांच्यावर काय कारवाई व्हायला पाहिजे? तो कुठल्याच गोष्टींना जुमानत नाही, त्यांना असं- ह्या गोष्टींसाठी त्याच्यावर म्हणजे कोणाचा वरद असतंय की तो इतका निर्धास्त आहे? आपण त्याच्या वरद असताची गोष्ट करते. माझं म्हणणं असं आहे की एवढा पैसा सरकार खर्च करतं आणि तुम्ही जर लोकांच्या जीवाशी खेळत असाल तर मग तो कोणी असला तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. भाऊ, नाशिकचे अधिकारी पुरा- अद्याप दाद देत नाहीये. केंद्राचे असल्यामुळे महाराष्ट्राकडे ते दुर्लक्ष करतात आहे. याविषयी आपण मग काय सबलेट हाच प्रकार मला कळला नाही. सबलेटचा अर्थ असा आहे की माती भरायची मुरुमाच्या ऐवजी त्यांनी काहीच कंडिशन पाळायच्या नाही. याचं माझं म्हणणं तेच आहे की स्ट्रक्चरल ऑडिट करावं आणि गुन्हा दाखल करावा. भाऊ पुन्हा नव्याने केला पाहिजे असं वाटतं का? हो, 100% भाऊ संजय राऊत बोलले